Hi everyone, again welcome to chemistry class. Okay, in our previous lecture we discussed about Dalton's atomic theory. Okay, Dalton is a scientist who find out the atoms. Okay, then our next point is the molar mass. Our next point is molar mass. What is meant by molar mass and how it is calculated? Molar mass is an important concept in chemistry because it is required for the number of numericals. Okay, number of numericals are depends upon this molar mass. Okay, molar mass is nothing but it is sum of average atomic mass of atoms of an element which constituent molecule. It is sum of average atomic mass. Already in our previous lecture we discussed about the average atomic mass. Average atomic mass कॅल्क्युलेट कसं केलं होतं आपण त्याच्या पर्सेंटेज ऑफ अबंडन्स वरून. ठीक आहे, मग ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास फिक्स झालं प्रत्येक मॉलिक्यूलचं. त्यानंतर काय केलं, मग मोलार मास आलाय. मोलार मास एका कंपाऊंडचा मास असतो. म्हणजे ज्यावेळेस 2-3 एलिमेंट एकत्र येतात जो कंपाऊंड बनतो त्या कंपाऊंडचा मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. मग मोलार मास साठी आपल्याला काय लागतं, इट इज सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट विच कन्स्टिट्यूएंट मॉलिक्यूल. मॉलिक्यूल बनवण्यासाठी काय लागतात, नंबर ऑफ एलिमेंट लागतात आणि त्या प्रत्येक नंबर ऑफ एलिमेंटला स्वतःचं डिफरंट मास असतं, ॲटॉमिक मास असतं. मग आपल्याला काय करायचं, डिफरंट ॲटॉमिक मास त्याला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आपल्याला मग त्या सगळ्यांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची पण ॲडिशन करायची आहे आणि त्या ॲडिशनलाच काय म्हणणार आपण, मोलार मास. प्रत्येकाला एक ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. जो काही कंपाऊंड आपला बनलाय, मग तो कंपाऊंड बनल्यानंतर काय करायचं, तो कंपाऊंड ज्या ज्या एलिमेंट पासून बनलाय, ज्या ज्या ॲटम पासून बनलाय, त्या ॲटमचं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअलला ॲटॉमिक मास होतं. त्यांची फक्त ॲडिशन आपल्याला करायची आहे. तर ते जे काही मास येईल त्या मासला आपण काय म्हणणार, मोलार मास. सपोज ॲज अन एक्झाम्पल, मोलार मास ऑफ CO2. Okay, if we have to calculate the molar mass of CO2 carbon dioxide, okay, I think all of you know that what is the atomic mass of carbon. These are two different things, atomic number and atomic mass. Atomic number means what, त्याच्यामध्ये किती प्रोटॉन आहे तो नंबर असतो ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर पूर्ण न्यूक्लियसचा मास असतो. मग त्याच्यामध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनही असतो, तर दोघांची ती ॲडिशन असते. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. आणि कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 6. कार्बनचा किती असतो, 6. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12 and atomic mass of oxygen is 16. atomic mass of oxygen is 16. atomic number वेगळा, atomic mass वेगळा असतं. ठीक आहे, मग त्याच्यावर कॅल्क्युलेट करावं काय, मग कार्बन 12, ऑक्सिजन 16. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर CO2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मग त्यासाठी आपण काय करणार, इथं बघा त्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत. 2 एलिमेंट कोणते, कार्बन आणि ऑक्सिजन. अशा 2 एलिमेंट पासून CO2 हा कंपाऊंड फॉर्म झालाय. मग अशा वेळी काय करणार आपण, C किती आहे याच्यामध्ये, कार्बन किती आहे, हे ओनली 1 मॉलिक्यूल ऑफ कार्बन इज अवेलेबल. दॅट्स व्हाय 1 into ब्रॅकेट average atomic mass of carbon plus who is our second element, is oxygen, and how much its molecules here, O2, CO2. ऑक्सिजन किती आहे, 2 आहे, म्हणून काय 2 into average atomic mass
will just add these two numbers. It is sum of average atomic masses. त्यांचा average atomic masses फक्त आपल्याला ऍडिशन करायचं असते. बघा मग 1 into average atomic mass of carbon किती असतंय 12 plus 2 into average atomic mass of oxygen किती असतंय 16. बघा मग 12 plus 1 into 12 2 into 16 32 and answer will be 44 and answer will be our 44 and unit is molar mass कशामध्ये बसतो आपण ग्राम पर मोल. मोलार मास कशामध्ये असतोय ग्राम पर मोल मध्ये असतंय. आले लक्षात. आणि फक्त आपण जे काही नंबर आला होता आपला ऍव्हरेज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास कशामध्ये असतंय ॲटॉमिक मास युनिफाईड मास. काल आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं युनिफाईड मास. ओके तो यू मध्ये मोजतात आणि मोलार मास ग्राम पर मोल मध्ये मोजतात. हे विसरायचं नाही. हे आपल्याला शेवटपर्यंत गरजेचं पडणार. ग्राम पर मोल. सपोज आवर नेक्स्ट एक्झाम्पल किंवा काही एलिमेंट्स मी तुम्हाला सांगून देतो की प्रत्येक एलिमेंटचं वेगवेगळं असतंय. सपोज कार्बनचं किती असतोय कार्बन 12 ऑक्सिजन 16 हायड्रोजन 1 सल्फर 32 सोडियम 23 क्लोरीन 35. याचे काही एलिमेंट आहेत जे आपल्याला माहित असले सगळ्यांचेच माहित असले पाहिजे. हे आपले बेसिक आहेत जे आपल्याला वारंवार लागतात. सपोज नेक्स्ट एक्झाम्पल H2O. फाइंड द मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर. फाइंड मोलार मास. How to calculate the molar mass of H2O? Then same procedure. H2O means what? हायड्रोजन किती आहेत हायड्रोजन 2 आहे. 2 into हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती हायड्रोजनचा ॲटॉमिक मास असतो 1. 2 into 1 प्लस ऑक्सिजन किती आहे एकच मॉलिक्यूल आहे 1 into ऑक्सिजनचा नंबर किती असतो 16. 1 into 16 means what 2 into 1 2 plus 1 into 16 and the final answer will be 18 gram per mole. आले लक्षात. मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं. मॉलिक्युलर मास आपल्याला वारंवार परत लागणारी वस्तू आहे ती परत आपल्याला स्टडी करायची आहे. समजले मग मॉलिक्युलर मास कसा कॅल्क्युलेट करायचं आणि त्याचा काय यूज असतो किंवा त्याची काय गरज असते. आले मॉलिक्युलर मास हे कंपाऊंडचा मोलर मास असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्यूंट एलिमेंट आहे त्या कंपाऊंडला बनवणारे जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास किती आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे त्या सगळ्याची आपल्याला ॲडिशन करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला काय मिळतोय तर आपला मोलार मास हा मिळत असतो. आले लक्षात. मग मोलार मास समजले. आता या मोलार मास नंतरच एक फॉर्म्युला मास पण असते. काय असतंय फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास काही वेगळं नसतं. फक्त काय असतं की काही याला आपण मॉलिक्यूल म्हणतो आणि काही याच्यामध्ये फॉर्म्युलाही तयार होतो. सपोज NaCl आहे. आता हे कसं असतं मग Na प्लस अँड Cl मायनस. आता याला काय म्हटलं जातं मग फॉर्म्युला म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं फॉर्म्युला म्हटलं जातं. फॉर्म्युला मास म्हणजे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं त्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचंच आपल्याला समेशन करावं लागतं. The formula mass of substance is summation of atomic masses of atom presents
present in formula. Atom present in formula. सेम तसंच असतं. सपोज NaCl आहे, NaCl आहे आपल्याकडे, त्याचा फॉर्म्युला काय आहे Na++Cl- हा झाला त्याचा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला मध्ये काय आहे, ॲटम प्रेझेंट इन फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये ॲटम कोणते Na अँड Cl. Na सिंगल आहे, Na असतो 23 आणि क्लोरीन असतोय 35. ऍडिशन किती होईल मग ती 58 युनिफाईड मास. वेगळं काय नसतं फॉर्म्युला मास मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं असतं आपल्याला, त्या फॉर्म्युल्यामध्ये जे काही आहे, फॉर्म्युल्यामध्ये जे काही एलिमेंट आहेत त्या सगळ्यांचे आपल्याला समेशनच करावे लागते. त्यानंतर काय होतं आपल्याला मग फॉर्म्युला मास ही कन्सेप्ट मिळत असते. ठीक आहे. फॉर्म्युला मास वरती शक्यतो क्वेश्चन विचारला जात नाही. मॅक्झिमम क्वेश्चन मोलार मास वरती असतात. मोलार मास वरती मॅक्झिमम क्वेश्चन म्हणजे कसा, असा स्पेशल क्वेश्चन येणार नाही, पण बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला मोलार मासची गरज पडणार. त्यामुळे मोलार मासची कन्सेप्ट कोणीही विसरायची नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो आपला मोल. नेक्स्ट व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट, मोल. मोल म्हणजे काय असतं. मोल हे युनिट असतं मेजरमेंटसाठी. जे काय आपण ग्राम मध्ये मोजतो ना, ग्राम मध्ये कुठल्याही गोष्टीचं मास दिलेलं असतं, जे आपल्याला ग्राम किलोग्राम आपल्याला माहित आहे. पण याच्यामध्ये काय केलं जातं की एकदम स्मॉल स्मॉल पार्टिकलचा यूज केला जातो. त्याच्यामुळे आपल्याला मोल कन्सेप्ट ही यूज करावी लागते. काय असतं वन मोल. मोल हे युनिट आहे. वन मोल इज amount of substance that contains as many as entities of particle. त्याच्यामध्ये किती इंटिटीज आहेत पार्टिकलच्या ते मेन्शन करण्याचं काम कोण करतं, वन मोल हे करत असतं. वन मोल इज अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी ॲज एंटिटीज ऑफ पार्टिकल. मोल हे आपल्याला यूज करावं लागतंय, त्याचं युनिट सबस्टन्स युनिट म्हणून यूज करावं लागतंय. ठीक आहे. आता हे मोल फाइंड आउट कसं केलं जातं. मोल साठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. ठीक आहे. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. दिस वन इज द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर मोल. ओके. बट वी स्टडी दिस फॉर्म्युला एज लाईक दिस, गिवन मास. आता हे मी तुम्हाला सांगतो म्हणून कुठे बुक मध्ये तुम्हाला हा वर्ड दिसणार नाही गिवन मास, फक्त मास अपॉन मोलर मास असं दिसणार. पण आता गिवन मास का बरं दिलंय मी, म्हणजे काय की सरळ सरळ न्यूमेरिकल मध्ये जे आपल्याला मास दिले ते मास असतं, हे गिवन मास. आले लक्षात. मग मोल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास म्हणजे आपण नॉर्मल मास आपण ग्राम मध्ये मोजतो, किलोग्राम मध्ये मोजतो. अपॉन मोलर मास. मोलर मास चं युनिट मी तुम्हाला आता इथे लिहून दिलं होतं. काय युनिट होतं, ग्राम पर मोल. ग्राम पर मोल. म्हणजे ग्राम ग्राम कॅन्सल होतात आणि याचं युनिट राहतं मोल. आता तुम्ही म्हणशाल इथं MOLE असं लिहिलंय आणि इथे MOL लिहिलंय, दोघांमध्ये फरक आहे. हे त्याचं नाव आहे. म्हणजे कसं किलोग्रामचं युनिट काय असतं, मास कशामध्ये मोजतात किलोग्राम मध्ये, पण आपण लिहितो काय केजी. तसं हे मोल आहे पण याचं युनिट काय आहे MOL. याच्या पुढे ई लिहिला जात नाही. ज्यावेळेस तुम्हाला मोल हा शब्द कोणाच्या तरी युनिटला लावायचा आहे त्यावेळेस ई नसतो, फक्त MOL असंच असतं. ठीक आहे. समजलं. मग मोलचं युनिट काय, मोल असं. हा सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. ठीक आहे. आलंय. मग मोल इज नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास आणि युनिट काय असतं त्याचं, मोल. युनिट काय असतंय, मोल. आता हे सॉल्व कसं करायचं किंवा प्रॉब्लेम कसा विचारला जातो आपल्याला. 22 ग्राम ऑफ CO2
22 gram of CO2 is available, then calculate number of moles of CO2. ओके, एवढा ग्राम CO2 आहे. आता आपल्याला त्याचे नंबर ऑफ मोल्स काढायचे की नंबर ऑफ मोल्स त्याच्यामध्ये किती आहे. ही मोल्सची कन्सेप्ट, नंबर ऑफ मोल्सची कन्सेप्ट तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवायची, ती खूप गरजेची आहे. मग काय फॉर्म्युला आहे? नंबर, आता सपोज आन्सर नंबर ऑफ moles is equal to given mass upon molar mass. आता गिवन मास 22 ग्राम, CO2 आपल्याकडे किती अवेलेबल आहे, किती प्रेझेंट आहे ते त्याचं गिवन मास आहे. किती म्हणते? 22 ग्राम अपॉन मोलार मास. आता मोलार मास कोणाचं? CO2 चं. ज्याचं गिवन मास घेतलंय त्याचंच मोलार मास घ्यायचं. मग आता मोलार मास ऑफ CO2, मोलार मास ऑफ CO2 कसा कॅल्क्युलेट करणार? कार्बन किती आहे? सिंगल आहे, 1 × 12 प्लस ऑक्सिजन 2 आहे, 2 × 16, 12 प्लस 32, 44. बरोबर आहे. मोलार मास असंच कॅल्क्युलेट करायचं सांगितले तुम्हाला. ज्याच पद्धतीने मोलार मास कॅल्क्युलेट करायचे. मिळाले 44 आणि मग आन्सर किती येईल आपलं? 1/2 मोल. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? तर इथे n नंबर ऑफ मोल्स साठी काय वापरला जातो? स्मॉल n वापरला जातो. n = 1/2 मोल. n = 1/2 मोल. काही डाऊट आहे का? चेक करून घ्या याच्यामध्ये एकदा. n number of moles is equal to 1/2. आलं लक्षात? मग प्रॉब्लेम, आता प्रॉब्लेम नाही, या फक्त जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. सपोज 54 ग्राम ऑफ वॉटर, देन कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. वॉटर दिले आपल्याकडे किती आहे? गिवन काय आहे? गिवन 54 ग्राम ऑफ वॉटर S2O. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? मग n = गिवन मास अपॉन मोलार मास. काय आहे मग गिवन मास? 54 ग्राम आपण मोलार मास. आता मोलार मास कसं काढणार? S2O आहे म्हणजे काय? हायड्रोजन 2 आहे, 1 × 2 प्लस ऑक्सिजन 1 आहे, 1 × 16. इथे उलट 2 × 1 आहे, 2 × 1. कारण 2 याचा आधी कोणता नंबर घेतो आपण? जो काही त्याचा खाली आहे तो 2. 2 × 1 म्हणजे 2 प्लस 16, 18. म्हणजे आपण 18 = 3 मोल. n = 3 मोल. आय होप आता नंबर ऑफ मोल्स ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजली असेल. बघा एकदा याचा स्क्रीनशॉट करून घ्या. मग दोन्ही प्रॉब्लेम गरजेचे आहेत, जे तुम्हाला बेसिक सांगून जात आहेत की नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं आणि ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात. ठीक आहे, झालंय. करायचे रब? मग रब करू का? ठीक आहे. आता ही कन्सेप्ट झाली आपली सगळ्या आपल्या ऑब्जेक्ट साठी, सॉलिड साठी, गॅसेस साठी. नंबर ऑफ मोल्स, हा एक महत्वाचं आहे ना, हे जे आता आपण पाहिलं त्याच्यामध्ये काय राहील आपल्याला?
1 मोल म्हणजे किती? 1 मोल म्हणजे किती? 1 मोल इज इक्वल टू हाऊ मच मॉलिक्युल्स? एक फिक्स नंबर आहे 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स. 1 मोल जर असेल सबस्टन्स आपला, हे गॅसेस साठी नाही, हे जे लिहिलंय आता हे गॅसेस साठी लागू पडत नाहीये, हे फक्त आपल्या सॉलिड आणि लिक्विड साठी लागू पडतंय. जर 1 मोल असेल तर 1 मोल म्हणजे काय? 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स हे फिक्स असतं. मग तुम्ही 1 मोल ऑफ वॉटर घ्या, 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड, 1 मोल ऑफ कार्बन मोनॉक्साइड, तुम्ही कुठलं जरी काही जरी घेतलं तरी तर काय येतं आपल्याला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23. ही अमाऊंट आपली कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे, आणि यालाच म्हटलं जातं ॲव्होगॅड्रोज नंबर. जो काही आपण ॲव्होगॅड्रोज लॉ शिकलो ना, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये ॲव्होगॅड्रोज लॉ, तो ॲव्होगॅड्रोज नंबर इथं आहे 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स. 1 मोल म्हणजे इतकंच असतं, हे विसरायचं नाही, हे आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचं की 1 मोल म्हणजे एवढं एवढं असतं. चालेल. 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23. याच्यावरती आपल्याला एमसीक्यू पण विचारला होता नीट जेडमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, मोल्स ऑफ गॅसेस. मोल्स ऑफ गॅसेस. आता याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला शोधायचा आहे, पण आता एक लक्षात ठेवा, गॅसेस आले. आता गॅसेस मध्ये तर असं नसतं ना ग्राम किलोग्राम. आता आपण काय पाहिलं होतं, नंबर ऑफ मोल साठी फॉर्म्युला गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास काय असायचं ग्राम किलोग्राम मध्ये, आणि मोलार मास काय असायचं ग्राम पर मोल. आता ह्या दोन्ही कंडिशन चेंज होतील, कारण आता गॅस तर आपण किलो मध्ये मोजणार नाही आहोत. गॅस साठी आपण यूज करतो व्हॉल्यूम. गॅस साठी काय वापरतो आपण? व्हॉल्यूम वापरतो. व्हॉल्यूमचे युनिट कोणते आहेत? व्हॉल्यूमचे युनिट कोणते आहेत? व्हॉल्यूम मोजला जातो सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब, त्यानंतर लिटर, मिलीलीटर. हे काय झाले? सगळे आपल्या व्हॉल्यूमचे युनिट झाले. हे युनिट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. चालेल. सेंटीमीटर क्यूब, डीएम क्यूब, लिटर, मिलीलीटर हे सगळे आपल्या व्हॉल्यूमचे युनिट आहेत. त्यानंतर अजून एक कंडिशन असते एफटीपी, मीन्स व्हॉट? स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. प्रेशर असतो 1 बार स्टँडर्ड, आणि टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस गॅसेस साठी. फॉर गॅसेस स्टँडर्ड टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस आणि स्टँडर्ड प्रेशर असतो 1 बार. बार हे युनिट प्रेशरचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. प्रेशर बार मध्ये मोजतात. ठीक आहे. पास्कल मध्ये असतो, किलो पास्कल मध्ये असतो, पण त्यात याचा युनिट काय आहे? बार हे आहे. ठीक आहे. मग त्यानंतर जाऊया आपण आपल्या कन्सेप्ट कडे. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस इज इक्वल टू, गॅसेस मध्ये मास नसतं, गॅसेस मध्ये व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एफटीपी अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. आता ही एक नवीन कन्सेप्ट आली आहे, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. आता काय असतं बघा मग ते, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एफटीपी अपॉन 22.4 डीएम क्यूब पर मोल. आता ही व्हॅल्यू विसरायची नाही. 22.4 जसा तिकडे ॲव्होगॅड्रोज नंबर होता ना 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्युल्स. तसाच गॅसेस साठी काय असतं 22.4 डीएम क्यूब और 22.4 लिटर. विसरायचं नाही. हे काय असतं? फिक्स असतात हे व्हॉल्यूम. आपल्याला फक्त वरची व्हॅल्यू बदलायची असते, खालीचं युनिट तेच राहणार असतं. आय होप
लक्षात आलं असेल. याच्यावरती कमी क्वेश्चन आहे. गॅसेसचे नंबर ऑफ मोल्स काढायला एकदम खूप कमी वेळा विचारलं जाते, पण आपल्या सॉलिड लिक्विडचे नंबर ऑफ मोल्स काढणं आपल्याला कंटिन्युअसली विचारलं जात आहे, ते आपल्याला वारंवार लागत असते. त्याच्यामुळे गिवन मास अपॉन मोलर मास ही कन्सेप्ट कोणी विसरू नका. गिवन मासचं युनिट असतं ग्राम आणि मोलार मासचं युनिट असतं ग्राम पर मोल. ग्राम ग्राम कॅन्सल होतो आणि नंबर ऑफ मोलचं युनिट काय येते, मोल येते. ठीक आहे, आज थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट सुरू करूया. थँक्यू.